अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल। मैं हूँ शाकिब शाह। आप देख रहे हैं शासन भारती न्यूज। आइए एक नज़र कुछ खास खबरों पर। धन्यवाद। आज ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध दहा संघटनांच्या वतीने नगरसेविका व माजी पंचायत समिती सदस्या सौ पुष्पा जगन सोनवणे यांच्या माध्यमातून पाठिंब्यातून ही पत्रकार परिषद भीमालय संविधान भवन या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे। आणि आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझं एवढंच सांगणं आहे की सरकार मायबाप 2018 पासून त्याच्या पूर्वीपासून 1996 मध्ये मी नगरसेवक होतो रेल्वे उत्तर बारडामध्ये। आणि नगरसेवक असताना मी प्रचंड विकासाची कामं केली आणि 2025 पर्यंत मी गेल्या 25 ते 30 वर्षापासून झोपडपट्टीचं रक्षणासाठी जन आंदोलन करतो आहे। आणि 2018 मध्ये त्या ठिकाणी मी 7 म्हणजे कंटिन्यू अर्धनग्न मोर्चे, झोपडपट्टी बचाव, झाडू मोर्चा, त्याच्यानंतर DRMकडे जाऊन डायरेक्ट अर्धनग्न कपड्यावरती तिथे शिष्टमंडळ घेऊन गेलो। त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी एकाच वेळी 11 रेल्वे स्टेशन कॅबिज करून रेल रोको आंदोलन केलं। एवढं सगळं आंदोलन जे आहे करून मी झोपडपट्टी त्या ठिकाणी बचाव केला। आणि एवढं सगळं केल्यानंतर त्यावेळेस जे आहे एवढं मी आंदोलन चालवलं पुनर्वसनाचा प्रश्न घेऊन की आम्हाला 7/12 द्या, आम्हाला या ठिकाणी ते आमच्या नावाचे उतारे द्या। जसे मी अनेक वस्त्या बसवले, 7/12 उतारे दिले, वस्त्या बसवल्या, त्या पद्धतीने आम्हालाही तुम्ही द्या ही मागणी घेऊन जेव्हा मी आलो त्यावेळेस आमचा आक्रोश कोणी ऐकला नाही। त्यावेळेस कोणी आमच्या आंदोलनाला त्या ठिकाणी जे न्याय देण्यासाठी कोणी आलं नाही। आणि म्हणून या ठिकाणी जे आहे आता 45 दिवसामध्ये हे सांगतात की संविधान नगरचं या ठिकाणी जे आहे पुनर्वसन करू। त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे। त्यांचं मतदार यादीमध्ये नावं आम्ही टाकलेले आहेत। आणि मतदार यादीमध्ये नाव टाकताना कायदेशीर प्रांत साहेबांना भेटून चर्चा करून निवेदनं देऊन तत्कालीन पूर्वीच्या कलेक्टर साहेबांनाही देऊन आम्ही त्या ठिकाणी जे ते पूर्तता केलेली आहे। त्यांना आयडेंटिटी कार्ड जे मतदार कार्ड आम्ही दिलेलं आहे संविधान नगरमध्ये आणि ते मीच बसवलेलं संविधान नगर आहे। आणि यशवंत नगरचंही पुनर्वसन झालेलं आहे। परंतु या सगळ्या लोकांना आतापर्यंत कुठल्याही पद्धतीने नागरी सुविधा का दिल्या गेल्या नाही हा माझा प्रश्न आहे। 2018 पासून तर आतापर्यंत या लोकांना माणूस म्हणून आतापर्यंत काय या ठिकाणी संपूर्ण जे काही आहे न्याय अधिकार हक्क किंवा 7/12 उतारे किंवा पुनर्वसन काय मिळालं नाही। आम्ही प्रचंड आंदोलनं केलीत आणि एवढं सगळं केल्यानंतर देखील या ठिकाणी आतापर्यंत न्याय मिळाला नाही। 5000 लोकांचा प्रश्न आहे, 5000 लोकांचा। फक्त हुडको संविधान नगरचा नाही आहे, फक्त यशवंत नगरचा नाही आहे। आमच्या समाज बांधवांनी आंदोलन केलं त्याला माझा पूर्ण जे आहे मनापासून त्या लोकांना माझ्या शुभेच्छा आहेत की या ठिकाणी जन आंदोलनातूनच आम्हाला न्याय मिळतो, जन आंदोलनातूनच आम्ही लढाई यशस्वीपणे लढतो आणि यशस्वीरित्या आम्ही हे आंदोलन यशस्वी करतो। त्याच्यामुळे माझे कार्यकर्ते, माझे भीमसैनिक जे या ठिकाणी लढले त्याचं कोणत्या शब्दामध्ये कौतुक करावे मला समजत नाही। ही चांगली गोष्ट आहे, समाजासाठी लढलंच पाहिजे। परंतु जर का 45 दिवसामध्ये या 5000 लोकांचा प्रश्न, 5000 लोकांचा, फक्त हुडको संविधान नगर किंवा यशवंत नगर नाही, फक्त एवढंच नाही तर सगळ्या 5000 लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे। एवढ्या 5000 लोकांना तुम्ही जागा देणार आहात का? नाही देणार आहेत। नगरपालिका निवडणुका आहे, 1 महिन्यानंतर आचारसंहिता लागणार आहे। निवडणुकीच्या तोंडावरती नाही, निवडणुकीचं इस्टंटबाजी आहे। हे पॉलिटिकल सगळे जे इस्टंटबाजी जे आहे काही राजकीय नेते करत असतील तर हे सगळे जे काही प्रकार आहे हे या ठिकाणी थांबले पाहिजे। आणि म्हणून या ठिकाणी 5000 लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे 45 दिवसामध्ये जे आहे। 45 दिवसामध्ये जर का माझ्या समाज बांधवांचं पुनर्वसन झालं नाही तर मग मात्र जेवढं आंदोलन मी गेल्या 2018 7 वर्ष केली त्याच्यापेक्षा जास्त आंदोलन करू। फक्त नगरसेवक पदाचा राजीनामा आम्ही दिलेला आहे। सौ पुष्पा जगन सोनवणे या नगरसेविका असताना यांनी नगरपालिका सभागृहामध्ये नगरसेवक पदाचा राजीनामा दिलेला आहे। कोणी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला नाही आहे, एवढी आमची कुर्बानी आहे। आता जोपर्यंत 7/12 उतारा मिळत नाही, यांचे मालकी पट्टे मिळत नाही आणि जोपर्यंत यांना पूर्णपणे 5000 लोकांचं पुनर्वसन शक्य नाही आहे 45 दिवसात, तरी हे म्हणतात की 45 दिवसात आम्ही पुनर्वसन करू, तरी देखील या ठिकाणी या निर्णयाचं जे आहे मी जे आहे ते वाट बघतो। आणि जर 45 दिवसामध्ये जर हे झालं नाही तर मग मात्र चुनाव में हम तुम्हारा जो है सत्ताधारी वर्ग का हाथ देखेंगे।